चला विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अवयव म्हणजे काय ते पाहणार आहोत. एखाद्या संख्येचे अवयव. आता उदाहरणार्थ या ठिकाणी आपण घेऊ 4 या संख्येचे अवयव म्हणजे काय. ज्या संख्येला म्हणजे ज्या संख्येनं 4ला निशेष भाग जातो. 4ला भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत? 4ला 1 भाग जातो. दोन प्रत्येक दोन संख्येला 1 भाग जातो. तर प्रत्येक दोन संख्येचा अवयव हा एक ही संख्या असते, लक्षात ठेवा. समजलं काय? हे कुठलीही हो संख्या सर. तर त्या संख्येला 1 या संख्येनं भाग जात असतो. कोणतीही संख्या घ्या, म्हणजे 4चा अवयव 1 आहे, आणखी 4ला 2 न भाग जातो, बरोबर आहे. म्हणजे हो 4चा सर. 2 सर 2 चार तर मग 4 जातो. 4ला 4ने सुद्धा भाग जातो. म्हणजे 4चे अवयव जे झाले तो 1 आहे, 2 आहे आणि 4 आहे. समजलं? अवयव किंवा त्यालाच विभाजक सुद्धा म्हणायचं. अवयव किंवा विभाजक. अवयव किंवा विभाजक म्हणजे अशी संख्या ज्या संख्येने दिलेल्या संख्येला भाग जातो, निशेष भाग जातो. निशेष भाग जाणे म्हणजे त्या संख्येनं भागल्यानंतर बाकी शून्य येते. समजलं का हे सर्वांना? मग अवयव म्हणजे काय, विभाजक म्हणजे काय, समजलं सगळ्यांना? यस सर. येस सर. बघा आता प्रश्न काय ते बघा. 412 या संख्येचा सर्वात लहान अवयव कोणता आहे ते सांगा आता. एक व्हेरी गुड. 412 या संख्येचा सर्वात लहान अवयव हा 1 असेल. तर 412 या संख्येचा सर्वात लहान जो अवयव आहे तो 1 आहे, बरोबर आहे. व्हेरी गुड. सर्वात लहान अवयव, सर्वात मोठा सांगा बरं. 4 412. 412. व्हेरी गुड. 4 सर्वात मोठा जो असेल तो 412 असेल, लक्षात ठेवा, बरोबर आहे. हो सर. प्रत्येक संख्येचा सर्वात लहान जो अवयव असतो तो 1 असतो, आणि सर्वात मोठा जो अवयव असतो ती स्वतः संख्या असते. समजलं स्वतः. सगळ्यांना? हो सर. 412. ओके. चला, या ठिकाणी असं विचारलंय 333 या संख्येचा सर्वात मोठा विभाजक. सर्वात मोठा विभाजक म्हणजे अवयव. 333. व्हेरी गुड. 333 असेल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर्वात मोठा. सर्वात लहान 333 चा सर्वात लहान एक सर. एक व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, बरोबर आहे. चला पुढचं. आता या ठिकाणी विद्यार्थ्यांना मूळ अवयव म्हणजे काय म्हणायचं. आता एखादी संख्या आहे, आता समजा ही 12 ही संख्या आहे. या 12 या संख्येचे अवयव म्हणजे काय? 1 आहे, 4 आहे, 6 आहे, 12 आहे, बरोबर आहे. परंतु या संख्येचे मूळ अवयव कोणते म्हटलं तर मूळ म्हणजे ह्याचे मूळ अवयव म्हणजे आता एक ही संख्या मूळ नाही, मग 4चे 2 होतात, 2 गुणिले 2, बरोबर आहे. पुन्हा 6चे 2 गुणिले 3, 12चे 2 गुणिले 2 गुणिले 3, याला मूळ अवयव म्हणायचं. पहा, लक्षात आलं मूळ अवयव म्हणजे काय. सर. बघा आता मूळ अवयव कसे पाडायचे. 3 7 8 0 0. आता याचे मूळ अवयव पाडायचे. कसे पाडतात ते सांग. मूळ संख्येनं भागत जायचं. काय करायचं? मूळ संख्यानं भागायचं सर. ओके. 2 ही पहिल्यांदा बघू. आता इथं एकक स्थानी 0 आहे म्हणजे 2 ने भाग जातो. बेक बे, बेक बे, बरोबर आहे. किती उरला? 1 उरला. 17 झाले. 82 16 म्हणजे 1 राहिला. 18 झाले. 92 18. हे 2 शून्य जशाला तसे. समजलं काय कसं आलं? 189 वर 2 शून्य. यस सर. सर. परत आता याला 2 न भागू आपण. चालेल सर. याला 2 न भागू. 92 18, 2 चौक 8, 1 उरला. 10 झाले.
बे पंचे 10. परत एकक स्थानी 0 आहे, 2 न भागू आपण. बेचोक 8, एक उरला, 14, बेसती 14. त्याच्यानंतर बेदोनी 4, एक उरला, बे पंचे 10. बरोबर आहे. येस सर. आता या ठिकाणी आपल्याला काय बघायचं, याचे मूळ अवयव पाडायला लागलेले आहेत आपण, राईट. तर आता इथं बघा पुढं, आता आपले इथं जे उत्तर दिलेलं आहे, ओके, मूळ अवयव खालीलपैकी कोणते. आता आपण भाग देऊ याला. आता काय करायचं पहा, आपण हे 2 न भागलं पहा. बेचोक 8, एक उरला, 14 झाले, बेसती 14. त्याच्यानंतर 5 आहे, बेदोनी 4, एक उरला, बे पंचे 10. ठीक आहे, समजलं. येस सर. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, आता इथं 2 न Yes, भाग sir. जाणार नाही, जाणार नाही या संख्येला, कारण एकक स्थानी 5 आहे. 2 न भाग कधी जातो, 0, 2, 4, 6, 8. एकक स्थानी जर 0, 2, 4, 6, 8 असेल तर 2 न भाग जातो. आता पुढं 2 आणि म्हणजे 2, 7, 7 आणि 7, 14, 14 आणि 4, 18. 18 झाले ना, अंकाची बेरीज करा. 18 बेरीज झाली, मग 18ला 3 न भाग जातो, म्हणजे याला 3 न भाग जातो. 3 एक 3, 4 मधून 3 गेले, एक राहिला, 17 झाले. 3 5 15, 17 मधून 15 गेले, 2 राहिले. 3 7 21, हो. 22 मधून 21 गेले, 15. 3 5 15. ठीक आहे, समजलं. आता याच्यानंतर परत आपण काय करू, 3 न भाग जातो का बघू आपण. 5 आणि 7 12, 12 आणि 5 17 आणि 18, परत 3 न भाग जातो. 3 5 15, 3 2 6, एक उरला, 3 5 15. परत बघा, 5 आणि 2 7 आणि 5 12, परत 3 न भाग ऑप्शन जातो. सर, ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी येऊन जाईल, बरोबर आहे. पुढे भाग पाडायची गरजच नाही, कारण काय 2 वेळा 3 आले, 1 2 3, आणि पुन्हा 1 2 3, 3 वेळा 1 2 3, बाकी दुसरीकडे कुठं नाहीये असं, बरोबर आहे. येस सर, समजलं. ते मूळ अवयव, तरी पण आपण याची पुढं पाडू आणखी पहा. तर हे 5 आणि 2 7 झाले, 7 आणि 5 12, म्हणजे बरं. 125 ला परत 3 न भाग जातो का, असं याला करू. 3 एक 3, 2 राहिले. 3 7 नाही, 3 5 5 न बी 15. जाऊ शकतो ना. नाही नाही, अगोदर 3 न बघायचं. 5 आणि 2 7 आणि 5 12, मग 12ला 3 न भाग जातो म्हणून याला आहे. आता बघा, 5 आणि 7 12 आणि 1 13. आता 13ला 3 न भाग जात नाही, आता पुढची मूळ संख्या बघायचं. आता 5 न याला भाग जाईल, कारण 5 हे एकक स्थानी आहे. 5 ल्या 5 त्रिक 15, 2 राहिले, 25. परत 5 न जाईल, 5 7 35, 7 1 7, म्हणजे हे आपले अवयव आले पहा. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3, आणि पुढे 3, आणि 2 वेळा 5 आणि 1 वेळा 7, म्हणजे आपलं उत्तर बी असेल. समजलं याच प्रश्नाचं उत्तर, समजलं. येस सर, समजलं. येस सर. हो सर. येस सर. येस सर. 300 या संख्येचे मूळ अवयव कोणते आहेत सांगा मला. 300 या संख्येचे सी. एकूण सर, मूळ डी. अवयव, एकूण किती आहेत, तर याला आपल्याला मूळ अवयव पाडावे लागतील आपल्याला, बरोबर आहे. बघा आता याचे मूळ अवयव, 2 न, बे एक बे, एक उरला, 10 झाले, बे पंचे 10. परत 2 न, बे सती 14, एक उरला, बे पंचे 10. आता 7 आणि 5 12, सी नंबर. 3 दुनी 6, 3 5 15. आता याला कितीने भाग द्यावा लागेल, 5. 5 5 न. 25, बरोबर आहे. 5 1 5, किती झाले बघा,
एकूण मूळ अवयव किती आहेत? 1 2 3 4 5. 1 2 3 4 5 म्हणजे हे आपलं 5 उत्तर येईल. समजलं? येस सर. हो सर. तर ओके समजलं सर. 4. हा, आता पर्यायातील कोणत्या संख्येच्या अवयवांची बेरीज सर्वात किमान आहे? म्हणजे अवयवांची बेरीज सर्वात कमी कोणत्या संख्येची आहे असा प्रश्न आहे. तर बघा, आता आपण काय करू, 36 चे मूळ अवयव पाडू. 36 काय होतील? बे कुठला? 92 सॉरी 92 18 9. 3 जाते 1. आता या अवयवांची बेरीज 2 आणि 2 4, 4 आणि 6 10 यायली पा. मूळ अवयवांची बेरीज 10 येईल. 3 आणि 3 6 आणि 4 10. तर 73. आता हे मूळ अवयव, ही संख्या मूळ संख्या आहे म्हणून 73 1 73. हिचे 73 चे मूळ अवयव किती आहेत सांगा? एकूण मूळ अवयव 73 चे किती झाले? जसे इथं 1 2 3 4. 73 चे मूळ अवयव तर 1. फक्त 1 असेल. व्हेरी गुड. हा याचा एकच आला. आता 40 चे मूळ अवयव पाडू आपण. बघा, 4 बेदुनी 4, 2. बेंदाई 20, बेपंचे 10, 5 1 5. यांची किती येते बघा? 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 5 तर 11. 11 याची बेरीज येईल. त्याच्यानंतर 40 चे अवयव झाले 100 चे अवयव. सगळ्यात कमी कुणाची बेरीज येईल सांगा? आता इथंच आहे प्रश्नाचं उत्तर, पुढचे काढायची गरज. ऑप्शन नंबर बी. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर बी. कारण ही मूळ संख्या आहे, मूळ संख्येला एकच अवयव असतो. अवयव सुद्धा पाडायची गरज नाही पा. मूळ संख्या दिलेली आहे तर तिच्या अवयवांची बेरीज, किमान बेरीज ही 1 असते. आला लक्षामध्ये? आणि कमाल बेरीज किती असेल सांगा मूळ संख्येची? मूळ संख्येच्या अवयवांची कमाल बेरीज किती असेल? जास्तीत जास्त बेरीज किती असेल? सांगा 97. सांगा सांगा पटकन. तर 9999. मूळ अवयवांची बेरीज कमाल आणि किमान किती असेल? 73 च्या कमीत कमी अवयव किती आहेत? 1. जास्तीत जास्त 1. म्हणजे मूळ अवयवांची या किमान अवयवांची बेरीज किमान आणि कमाल एकच असते, लक्षात ठेवा. समजलं? तर 1. एकच. यस. पुढचा प्रश्न बघा. 1500 या संख्येच्या मूळ अवयवांची बेरीज. आता 1500 ही जी संख्या आहे त्याच्या मूळ अवयवांची बेरीज म्हणल्यानंतर मूळ अवयव पाडावे लागतील. बेसती 14, 1 उरला, 10 झाले, बेपंचे 10, हे बे 0 0, 6, 1 उरला, 15 झाले, बेसती 14, 1 उरला, बेपंचे 10. आता हे काय होईल? 3 न जाईल भाग. 3. 12 आणि 3 15 झाले, 15 ला 3 न भाग जातो. 3 1 3, 3 2 6, 3 5 15. आता हे 5 आणि 2 3 न भाग जाणार नाही. 1 न जातो 1. 5 न भाग जाईल. 5 2 10, 5 5 25, परत 5 5 25, 5 1 5. 5 17. हे जे अवयव आहे त्यांची बेरीज किती आली? 19 20 21 सर 22. डी उत्तर सर. 2 4 3 7, 7 आणि 15 22. सर ऑप्शन डी. सर ऑप्शन डी. ऑप्शन डी असेल. समजला हा प्रश्न? समजला सगळ्यांना? हो सर. ओके ओके, व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न. हा,
बाकी नाही सांगितले. 5 या संख्यांच्या वर्गांची बेरीज किती असेल? 10 आणि 5 या संख्यांच्या सांगितलं मम्मी. 10चा वर्ग किती आहे सांगा? 100. 10चा वर्ग म्हणलं की 10 गुणिले 10 करायचं. 5चा वर्ग 25. सर ऑप्शन नंबर बी. या संख्येच्या वर्गांची बेरीज कोणत्या संख्येचा घन आहे? 5. व्हेरी गुड. हे 125 आले. आणि 125 हा कोणत्या संख्येचा घन आहे? 5. बरोबर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे 5चा घन केलं तर 125 मिळतात. म्हणजेच कोणत्या संख्येचा घन? तर बी. समजला हा प्रश्न? सर 5चा घन तर 105 आहे ना? नो नो नो. 5चा घन करा. 5 गुणिले 5. 5 5 25. 25 गुणिले 5 125. घन म्हटलं की 3 वेळा गुणाकार करा. आणि वर्ग म्हटल्यावर 2दा. यस, त्या संख्येला 2 वेळेस गुणाकार करायचा. पुढचा 12 आणि 15 यांचे साधारण अवयव. साधारण म्हणजे सामायिक अवयव काढायचे. डी नंबर. सामायिक अवयव. अगोदर बघू आपण अवयव काढू आणि नंतर सांगू. एक बी नंबर सर. बी नंबर बघा. सर. डी नंबर सर. सर डी नंबर. सर बी. डी सर. सर डी. तर आपल्याला काय करायचं? 12 आणि 15 यांचे साधारण अवयव, सामायिक अवयव. 12चा अवयव आहे 1 आहे. त्याच्यानंतर 12ला 4 सुद्धा भाग जातो आणि 12 भाग जातो. 15चा 1. आता याच्यामध्ये सामायिक अवयव म्हणजे दोघांमध्ये समान असलेले अवयव कोणते आहेत? हे असेल उत्तर. पहा, एक 1,3 1,3 म्हणजे आपलं उत्तर हे असेल 1,3. सामायिक अवयव. समजला? मेसेज करा. 20 व 25 यांच्या साधारण अवयवांच्या बेरजेमध्ये फरक काय आहे? 20चे अवयव, 20चे अवयव येतील. 1 असेल, 2 न भाग जातो, 4 न भाग जातो, 5 न जातो, 10 न जातो आणि 20 न जातो. हे 20चे अवयव झाले. आता 25चे अवयव 1, 5 आणि 25 हे झाले 25चे अवयव. आता यांच्या साधारण अवयवांच्या साधारण अवयव किती आहेत पहा. या दोघांमध्ये फक्त एकच सामायिक अवयव आहे. म्हणजे साधारण किती झाले? साधारण अवयव. साधारण अवयवांच्या बेरजेमध्ये. एक मिनिट, आपण प्रश्न पूर्ण वाचला नाही बघा मी, त्याच्यामुळं. साधारण याचे अवयव किती आहेत? 1 2 3 4 5 6 आहेत. 6 आहेत साधारण अवयव. सॉरी, यांच्या साधारण अवयवांच्या बेरजेमध्ये कितीचा फरक आहे? साधारण म्हणजे यांच्यामध्ये सामायिक अवयव किती आहेत? एकच आहे सामायिक अवयव. यांच्या बेरजेमध्ये फरक काय येईल? यांची 1 वजा 1 म्हणजे 0 येईल पहा. दोघांमध्ये किती सामायिक अवयव आहेत? 1 आहे. आणि मग त्यांच्या बेरजेमध्ये किती फरक असेल? आता 1ची बेरीज केली तर 1च येते. त्याच्यामधला फरक जर काढला तर 0 येऊन जाईल. उत्तर आपलं 0 असेल, लक्षात ठेवा. काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकायचंय पहा. 29च्या सर्वात मोठ्या विभाजकामध्ये 15चा सर्वात लहान विभाजक मिळवला असता
येणाऱ्या संख्येच्या अवयवांची संख्या किती असेल बघा. 1 मिनिट बघा. 29चा सर्वात मोठा विभाजक, सर्वात मोठा विभाजक 29चा सर्वात मोठा विभाजक हा 29 आहे. आणि 15चा सर्वात लहान विभाजक, बरोबर, म्हणजे 15चा सर्वात लहान विभाजक कोणता असेल? सर्वात लहान विभाजक हा 1 असेल. मग आता मिळवला असता येणाऱ्या संख्येच्या अवयवांची संख्या किती आहे? आता या दोघांची बेरीज करू आपण, 30. आता ही जी बेरीज आलेली आहे, या बेरजेचे विभाजक जे आहेत, अवयव जे आहेत ते, आता 30चा अवयव 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 6 आहे, 10 आहे आणि 30 आहे. किती? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. हे 6 उत्तर येईल. समजलं का? मेसेज करा मला, मेसेज करून घ्या. समजलं? कुणाला समजलं नसेल तर नो टाईप करा, मेसेज करा मला, मेसेज करा. समजलं सगळ्यांना? ओके, व्हेरी गुड. चला, हा आपलं हे 6 उत्तर येईल का? चला पुढचा प्रश्न आता बघू आपण. खालीलपैकी अवयव व गुणिते यांची अयोग्य जोडी, म्हणजे अवयव पण आहे आणि विभाजक पण आहे. अवयव आणि विभाज्य, विभाज्य म्हणजे त्या संख्येला भाग जातो, यांची अयोग्य जोडी. आता हे पहा, 117ला 13 भाग जातो, 117ला 13 भाग जातो म्हणजे योग्य जोडी आहे, 93. आता 60ला 5 सुद्धा भाग जातो, म्हणजे 60चा 5 अवयव आहे. आता हे 27, 27 गुणिले 9 जर केलं तर काय होतं? 7 9 63, 6 9 दुने 18, 6 24, म्हणजे 27 गुणिले 9 हे पण बरोबर आहे. आता पहा, हे 19 जे आहे ही म्हणजे चुकीची जोडी आहे. 169ला 19ने भाग जात नाही, 19ने भाग जात नाही, बरोबर आहे. बघा, 7 भाग दिला, 7 9 63, 6 आले, 7 1 7, 7 6 13, आणि 8चा भाग बसतो का बघू आपण. 8 9 72, म्हणजे भाग जात नाहीये पहा. 8 9 72, 7 8 1 8, 8 आणि 7 15, म्हणजे इथं काय होतं? बाकी 7 शिल्लक राहते. ठीक आहे, तर हा अवयव नाहीये, म्हणजे ही चुकीची जोडी आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, मी परत सांगतोय, 117 13 भाग जातो, बाकी 0 येते. 60ला 5 भाग जातो, बाकी 0 येते. 243ला 27 भागल्यानंतर बाकी 0 येते. 169ला 19 भागल्यानंतर बाकी 0 येत नाही, म्हणून ही अयोग्य जोडी होती. त्याला विभाज्य अवयव, विभाज्य अवयव, विभाज्य अवयव, विभाज्य हा अवयव नाही. चला, समजला का प्रश्न? बघा, मेसेज करा आता मला. परत एक वेळेस सांगतो मी. बघा, स्नेहलला समजलेलं नाहीये. 117च्या पाड्यामध्ये, म्हणजे 13च्या पाड्यामध्ये 117 आहे, म्हणून 60च्या पाड्यामध्ये, म्हणजे 60च्या पटी 5, 60 हा 5च्या पटीमध्ये येतो, 243 हा 27च्या पटीमध्ये येतो, 169 हा 19च्या पटीमध्ये येत नाही, म्हणून ही अयोग्य जोडी. म्हणजे हा विभाजक, या 19ने याला भाग जात नाही, म्हणजे 169 हा 19 हा विभाजक नाही. इज इट क्लिअर नाव? तर 576 ही संख्या 2 समान अवयवांच्या रूपात लिहिलेली आहे. बघा, या ठिकाणी 14 गुणिले 14 हे म्हणजे 196 येतं पहा. त्याच्यानंतर 24 गुणिले 24 हे जे आहे
24 गुणिले 24 हे 576 येतं. म्हणजे आपलं उत्तर हे 24 गुणिले 24 सी असेल. 17 गुणिले 17 576 येणार नाही, किंवा 23 गुणिले 23 हे 576 येत नाही. आता इथं आणखी एक टेक्निक मी तुम्हाला सांगतो, ट्रिक पहा. आता 7 गुणिले 7 साती साती 49 होतात, म्हणजे हे उत्तर चुकीचं आहे. 3 त्रिक 9 हे उत्तर चुकीचं आहे. 4 चौक 16 म्हणजे इथं 6 यायले, आणि इथं 4 चौक 16 इथे, म्हणजे आपलं दोन्हीपैकी हे उत्तर आहे पहा. परंतु आपल्याला माहिती आहे 14 गुणिले 14 केलं म्हणजे 14चा वर्ग 196 आहे, आणि 24 गुणिले 24 केलं तर याचा वर्ग 576 आहे. म्हणून आपलं उत्तर हे 576. पुढचा प्रश्न, 60चे 2 अंकी विभाजक आहेत, त्यातील एकूण किती विभाजक 30चे आहेत? 60चे 2 अंकी विभाजक आहेत, म्हणजे 60चे 2 अंकी विभाजक बघायचे आपल्याला. अगोदर 60चे विभाजक लिहू आपण. 1 आहे, 2 आहे, 5 आहे. आता याचा 5च्या नंतर 10 आहे पहा, 15 आहे, 30 आहे आणि 60 आहे. आता 30चे विभाजक बघा. 30चे 1 आहे, 2 आहे, 5 आहे, 6 आहे. इथं 6 पण आहे बरं का. 6 6 60. पहा, 1 2 5 6. त्याच्यानंतर याचा विभाजक 3 सुद्धा आहे. 3 न सुद्धा भाग जातो ना. एक मिनिट, परत एक वेळेस पाहू आपण. पहा, 60, 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 6 आहे, 10 आहे, 15 आहे आणि 60 आहे. या संख्यांनी याला भाग जातो. आता 30चे अवयव बघू आपण. म्हणजे इथे 1 पण आहे. 1 2 3 5 6 10 15 आणि 30 हे झाले विभाजक आहेत. परंतु आपल्याला काय म्हटलेलं आहे, 60चे 2 अंकी विभाजक. 60चे 2 अंकी विभाजक 3 आहे, आणि त्याच्यानंतर 30चे 2 अंकी विभाजक. 30चे 2 अंकी विभाजक, तर याच्यामध्ये हा पण राहिला पाहिजे, 30 पण राहिलेला आहे आपला. तर हे सामायिक विभाजक किती आहेत यांच्यामध्ये? 1 2 3. 1 2 3 आहे, बरोबर आहे. 1 2 3 म्हणजे असे सामायिक विभाजक या दोघांमध्ये 3 आहे. एका संख्येची 3 पट व 2 पट यांची बेरीज 150 आहे. तर ती कोणती संख्या आहे माहिती नाही आपल्याला. एका संख्येची 2 पट आणि 3 पट केली. बघा आता त्याच्यामध्ये 2 पट आणि 3 पट केलं तर बेरीज केल्यानंतर बघा, एक संख्या आपण म्हणू एक्स म्हणून, तिची 3 पट 3x, 2 पट 2x, आणि यांची बेरीज करा 150. म्हणजे काय होईल? 5x बरोबर 150. x बरोबर 150 भागिले 5, तर हे काय होईल? 30 होईल का? किंवा याची तर 30 आपलं उत्तर असेल. किंवा 3 पट व 2 पट, 3 आणि 2 ची बेरीज करा 5 आली, आणि 150 ला भाग. 5 1 5, 5 त्रिक 15, असं सुद्धा उत्तर काढता येईल आपल्याला. चला, समजलं का? समजलं का? बघा, मेसेज करा मला. हे कोण आहे? टेक्नो. चला, परत एक वेळेस मी सांगतोय पहा, कुणाला तरी समजलेलं नाहीये. 150 असं म्हटलेलं आहे. एक संख्या आहे, तिची 3 पट आणि 2 पट यांची बेरीज 150 आहे. तर ती संख्या कोणती? तर 3 आणि 2 न 3 आणि 2 ची बेरीज करा 5. 5 न भागा, 5 त्रिक 15, तर हे 30 आलं. बघा, 30 ची 3 पट केली तर 90 येते, आणि 2 पट केली तर 60 येते. तर याच्यात बेरीज केली तर बघा, 90 आणि 60. 30 आणि 36चा सर्वात मोठा सामायिक अवयव कोणता? 30 आणि 36चा सर्वात मोठा सामायिक अवयव. 30चे अवयव बघा,
म्हणजे बघा, सोपी सोपी पद्धत सांगतो. अशी मोठ्यात मोठी संख्या ज्या संख्येनं 30ला भाग जातो 36ला भाग जातो, मग अशी संख्या आहे बघा, तुम्हाला सांगतो 6 आहे. 6 म्हणजे 36ला भाग जातो आणि 30ला पण भाग जातो. आता हे 30ला भाग जातो, 36ला जात नाही. 15 30ला भाग जातो, 36ला भाग जात नाही. 10 30ला भाग जातो, 36ला भाग जात नाही. म्हणजे हे 6 उत्तर आपलं बरोबर आहे. 3 व 4 या संख्येचा सर्वात लहान सामायिक गुणित विभाज्य कोणता? म्हणजे 3 आणि 4 या संख्येनं भाग जाणारी सर्वात लहान संख्या कोणती आहे सांगा. विभाज्य म्हणजे 3 आणि 4 या दोन संख्यांनी इथं दिलेल्यापैकी अशी कोणती संख्या आहे लहान संख्या ज्या संख्येला 3 आणि 4 भाग जातो? तर ही बघा 12 आहे. कारण 12ला 3 न भाग जातो, 4 न भाग जातो. ही 24ला 3 न भाग जातो आणि 4 न भाग जातो. पण आपल्याला काय म्हटलेलं, लहान विचारलेलं आहे, लहान विचारलेलं. म्हणून आपलं 12 हे उत्तर असेल.